असा स्वर्गीय मित्र अशोकराव भांगरे यांच्या 1 वर्ष पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आत्ताच व्यासपीठावर आलेले श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्याचे माजी महसूल मंत्री, एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व बाळासाहेब थोरात, माजी खासदार भाऊसाहेबजी वागचौरे, महाराष्ट्र ज्यांच्याकडे आशेनं बघतोय, राजकारणांचे विचारांची काही गोष्ट असली तरी ज्यांच्या नेतृत्वाबद्दल महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये आणि लोकांमध्ये उत्सुकता आहेत ते रोहितदादा पवार, आमदार भुसारा साहेब, सतीशजी पेंदाम आणि सगळी मित्रमंडळी, आदरणीय व्यासपीठ. अत्यंत उत्तम शब्दांमध्ये श्रद्धांजली झाल्यात आणि खूप वेळापासून तुम्ही बसलेले आहात. मोजक्या शब्दांमध्ये बोललं पाहिजे. शिवाजीराजेंनी सांगितलं, त्याच्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, अशोकरावांचे पक्ष बदलले, निवडणुका झाल्या. मी दशकीच्या सभेमध्ये सांगितलं होतं, पक्ष बदलले तरी, चिन्ह बदललं तरी माणसं आणि ते यांचं नातं त्यांचं बदललं नव्हतं, ते घट्ट होत गेलं होतं. आणि ते नातं बदललं नाही, त्याची प्रचिती इतका वेळ श्रद्धांजली सभा चाललेले, प्रवचन झालेले, तरी तुम्ही मोठ्या संख्येनं बसलेले आहात. मग ते आमदार झाले नाही झाले, राजकारण ही चळवळ आहे आणि चळवळीचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. मग त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी होणं हा एक भाग आहे, पण अनेक घटक आहेत ज्याच्यामधून तुम्ही लोकांची सेवा करू शकता. जेव्हा सत्ता असते तेव्हा सत्तेचा वापर करा, सत्ता नसेल तेव्हा विरोधामध्ये राहा, आणि विरोधामध्ये तुमच्याकडे कोणतंही पद नसेल आणि तुमची लोकांकडे नाळ असेल आणि संघर्ष करण्याची तुमची जर वृत्ती असेल तर तुम्ही लोकांना न्याय मिळवून देऊ शकता. सतीशजी पेंदामांनी तुम्ही उत्तम पद्धतीनं काही मुद्दे इथं मांडले. या भांगरे घराण्याच्या स्वभावामध्ये एका बाजूला राघोजी भांगरे यांचं क्रांतिकारक संघर्षाचं मिश्रण आणि गोपाळ आणि यशवंतरावांपासून अशोकरावांपर्यंत जे आमच्या राजाभाऊनी आणि अमित आणि सुनीताताई आता जपतायत, अत्यंत सदहृदय आणि सगळ्यांना जपणारं, सगळ्यांना जोडणारं असं व्यक्तिमत्व. त्या व्यक्तिमत्वानं जरी अशोकराव आमदार झाले नसतील, ज्या ज्या पदावर गेले त्या पदावर त्यांनी या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या जनतेसाठी, या आदिवासी बांधवासाठी काम केलं आणि त्याची प्रचिती इथं आहे. माझा राजकीय निर्णय होतील नादी. अमितला मला एकच सांगायचं आहे, संघर्ष करा, लोकांच्या बरोबर तुम्ही राहा, तुमचं कुटुंब आहे, तुम्हाला वारसा आहे. आणि सत्ता येते आणि जाते, सत्ता कुणाला ताम्रपटाने मिळत नाही, परंतु तुम्ही सत्तेचा आणि त्या पदांचा वापर जेव्हा लोकांसाठी करता तर खऱ्या अर्थानं पाठीमागं जर काही राहत असेल तर तुमचं विचार, तुमचं व्यक्तिमत्व ते तुमच्या कर्तृत्वात राहतं. तुमच्या वडिलांनी ही माणसं जोडलेली आहेत. माणसाला शुभेच्छांचा फार मोठा आधार असतो. एक शायर म्हणतो, न जाने किसकी दुआओं का असर है मुझ पर, न जाने किसकी दुआओं का असर है मुझ पर, डूबता हूं तो दरिया भी उछाल देता है. जेव्हा माणसं आणि त्यांचं प्रेम आणि पाठबळ आपल्या बरोबर असतं तेव्हा किती संकट आली तर संकटांमधून माणूस उभा राहू शकतो. हा वारसा आपण जपा आणि निश्चितपणानं या सगळ्या जनसमुदायाच्या निमित्तानं तुमच्या वडिलांनी जोडलेली माणसं आणि त्यांचं प्रेम आपल्याला मिळेल. या तालुक्यामध्ये काम करताना तुम्हाला खूप संधी आहे, पर्यटनाचा खूप वाटा आहे आणि आपण अत्यंत उच्च शिक्षित आहात, परदेशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. त्याचा अशोकरावांची परंपरा जपताना या तालुक्यातल्या तरुणांना, शेतकऱ्यांना फायदा व्हावा. अशोकरावांची स्मृती सदैव कायम राहणार आहे. रोहितदादा, या निमित्तानं आपल्याला या संघर्षशील तालुक्यामध्ये आपलं स्वागत आहे. या जिल्ह्याचे तुम्ही आता नागरिक झालात, पुणे आणि नगर तसंही बरोबरच आहे, आणि आम्हाला आनंद वाटतो की तुम्ही कर्जत जामखेडचे आमदार आहात. या जिल्ह्याच्या सगळ्या प्रश्नांमध्ये आता तुमचा सहभाग असणार आहे. तुमच्या राजकीय वाटचालीला शुभेच्छा देताना तुम्ही देखील संघर्ष करत राहा. तुमची देखील इडापिडा सगळी टळो, ही आमच्या तालुक्याच्या जनतेच्या वतीनं परमेश्वराला विनंती करतो. आणि अशोकरावांची स्मृती सदैव आपल्यामध्ये त्यांच्या प्रेमानं, त्यांच्या हसतमुखानं राहील. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं, आदरणीय राज ठाकरे साहेब यांच्या वतीनं अशोकरावांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.